अखेर या शेतकऱ्यांची कर्जमाफी नाहीच. राज्यामध्ये सध्या एकच बातमीनं प्रचंड खळबळ उडून दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत तब्बल 21,97,666 कर्ज खाते थेट अपात्र करण्यात आले. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कर्जमाफीच्या यादीची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांची धडधड वाढली. माझं नाव या यादीत तर कट झालं नाही ना, मला कर्जमाफी मिळणार की नाही असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडत असतील. पण थांबा, घाबरून जाण्याआधी या बातमीमागचं खरं सत्य काय आहे हे समजून घ्या. अपात्र झालेले हे 21 लाख लोक नेमके कोणते आहे, यासोबतच कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार आहे, सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार. तुम्ही व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा. शेतकरी बंधूंनो, शेतकरी कर्जमाफीसाठी 2 जून 2026 रोजी शासनाचा महत्त्वाचा GR आणि शुद्धीपत्र काढण्यात आलं. यामध्ये सरकारनं काही कडक निकष लावले. शासनाने जेव्हा राज्यातील 56 लाख कर्ज खात्यांची कसून तपासणी केली, तेव्हा या निकषांमध्ये न बसणारे 21,97,666 खाते हे अपात्र ठरवले गेले. पण मित्रांनो, इथंच मोठा ट्विस्ट आहे. हे अपात्र ठरलेले लोक सर्वसामान्य शेतकरी नाहीतच. मग हे नेमके कोण आहेत? चला यांची आकडेवारी आपण एकदा पाहू. आता आपण जर का पाहिलं तर अपात्र ठरवण्यात आलेल्या खात्यांचा जो काही तपशील आहे, त्यामध्ये आजी माजी लोकप्रतिनिधी असतील, मंत्री, खासदार आणि आमदार यांची संख्या तब्बल 2088 आहे. यासोबतच शासकीय अधिकारी असतील, कर्मचारी असतील, मग यामध्ये शिक्षक असतील, पोलीस असतील, जे गव्हर्नमेंटमध्ये आहेत, अशांची संख्या 11,75,742 अशी आहे. विविध महामंडळातील कर्मचारी जे असतील त्यांची जी काही संख्या आहे ती 1,76,112. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे काही कर्मचारी असतील, मग यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, यामध्ये 7,31,113 शेतकरी. यासोबतच सहकारी संस्थांमधील जे काही पदाधिकारी, मग याच्यामध्ये त्या ठिकाणी सहकारी बँका असतील, यासोबतच सहकारी सोसायटी वगैरे असतील, मग 1,12,611 शेतकरी याच्यामधले अपात्र करण्यात आले. अशा प्रकारे एकूण अपात्र जे काही कर्ज खाते ते 21,97,666 आहे. याच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट असा आहे की ज्यांचं मानधन 25,000पेक्षा कमी आहे किंवा जे क आणि ड गटातील कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना वगळून त्यांना याच्यामधून त्या ठिकाणी वगळण्यात आलेलं नाही. फक्त उच्च धोरणात्मक व जास्त पगार असणाऱ्यांचीच नावे याच्यामध्ये त्या ठिकाणी अपात्र झाले. म्हणजे ज्या लोकांना खरोखरच कर्जमाफीची गरज नव्हती, जे करदाते आणि सरकारी नोकरदार होते, त्यांनाच फक्त यातून अपात्र करण्यात आलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य बळीराजानं अजिबात घाबरण्याचं काही त्या ठिकाणी कारण नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, एकूण जे काही सुमारे 32,27,000 शेतकरी त्या ठिकाणी पात्र ठरले. जवळपास पहिल्या यादीमध्ये 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली. आता यापैकी 6,22,209 शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केली असून त्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम ही क्रेडिट सुद्धा त्या ठिकाणी झाली आहे. मग आता उरलेल्या 15 ते 17 लाख शेतकऱ्यांचं नेमकं काय, तर हे प्रतीक्षा यादीमध्ये आहे. 10 तारखेच्या नंतर ज्या काही पुढील यादी आहे ते येण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू होणार आहे. तुम्ही जर अल्पभूधारक असाल, नियमित कर्ज भरणारे शेतकरी जर असाल किंवा थकीत कर्ज जर असाल, तुमचं नाव पुढच्या यादीत त्या ठिकाणी नक्कीच येऊ शकतं. तुम्ही जर सर्व निकषांमध्ये बसत जर असाल, इन्कम टॅक्स पेअर नसाल, तरीही जर दुर्दैवानं तुमचं नाव यादीतून वगळलं गेलं तर अजिबात काळजी करू नका. तुमच्या सहाय्यक निबंधक कार्यालयात जाऊन एक लेखी अर्ज त्या ठिकाणी तुम्ही सादर करू शकता. या अर्जाची शहानिशा करून तुम्हाला त्या ठिकाणी पात्र केलं जाईल. शेतकरी मित्रांनो, ही माहिती आपल्या प्रत्येक शेतकरी भावापर्यंत त्या ठिकाणी शेअर नक्की करा, कारण त्यांचा ताण कमी होईल. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.